गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाचा उत्साह आनंद सर्वत्र आहे आणि तोच उत्साह आनंद घेऊन आज आमच्या न्यूजरूमच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमाची टीम आमच्याकडे आलेली आहे. आपण त्या सगळ्या टीमशी गप्पा मारणार आहोत. सुरुवातीला आपण जुईपासून सुरुवात करूया. कसा असतो गणपतीचा उत्सव तुझ्या घरामध्ये किंवा कशा प्रकारे तू साजरा करतेस? माझ्या आजीकडे गणपती येतो वसईला. सो नंदादीप म्हणून आमचं घर आहे. तर तिथे दरवर्षी म्हणजे माझा जो गणपतीचा उत्सव असतो तो तिथेच पूर्णपणे साजरा केला जातो. आणि गौरी गणपती असतात आमच्याकडे, त्याच्यामुळे मज्जा असते खूप. ॲक्च्युली खूप स्पेशल असायचा आमच्या घरचा उत्सव. अजूनही भरपूर लोकांची रेलचेल असते आणि फार छान जातात हे जे काही 10 दिवस असतात गणपतीचे. मला असं वाटतं त्यानिमित्ताने सगळ्या नातेवाईकांशी मित्रमंडळींशी आपलीसुद्धा भेट होते. अजूनही घरी कोणी आल्यावर माझे घरचे म्हणतात त्यांना डान्स करून दाखव, काहीतरी ॲक्टिंग करून दाखव. मी त्यांना सांगतो माझा वय झालेलं आहे, मी मोठा आहे, तर मग काही करून दाखवायचं नसेल तर मी म्हणतो माझा सिनेमा बघा यावेळेस. काय काय सिनेमामध्ये खास आहे? काय पात्र आहे तुझं त्याच्यामध्ये? या सिनेमात तुम्ही जर टीजर बघितला असेल तर त्यात अशा नॉर्मल लुकमध्ये मी आहे, पण ॲट द सेम टाईम आमच्या सिनेमातलं गाणं आलं होतं लिंबू फिरवलं, त्यात पूर्ण वेगळ्या लुकमध्ये आहे. तर हे असं एक कन्फ्युजन असल्यामुळे त्या पात्राबद्दल मला आत्ता बोलायला फार परवानगी नाही आहे. पण हे दोन असे वेगवेगळे का लुक्स दाखवलेत, ते काय आहे, डबल रोल आहे का, तो काय एकच माणूस आहे का, ते एकसारखी दिसणारी लांब लांबची भावंड आहेत, काही माहिती नाही. त्या गाण्याबद्दल बोलायला मला आवडेल, पण आपण गणेशोत्सवानंतर येऊयात पुन्हा गाणं. तुझी काय भूमिका आहे या सिनेमामध्ये? माझी भूमिका ॲक्च्युली तुम्ही ऑफिसमध्ये कुठलाही माणूस जर बघाल ना तर तो जसा असतो किंवा तो जसा राहतोय, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे तसंच एक कॅरेक्टर आहे. खूप रवी नावाचं कॅरेक्टर आहे. पण या लाईक आणि सबस्क्राईबची तीच मजा आहे की कॅरेक्टर्स खूप साधे आहेत. कॅरेक्टर्स असे खूप त्यांनी काही केलं आहे किंवा अशातली गोष्ट नाही. खूप साधी माणसं आहेत, खूप साधे कॅरेक्टर्स आहेत, पण जी स्टोरी त्यांच्या अवतीभोवती जी फिरते ती खूप इंटरेस्टिंग आहे. तुझ्या घरी गणपती असतो का? माझ्या घरी म्हणजे माझ्या गावी असतो कोकणात. आणि कोकणातले गणपती आणि तिकडचा गणपती उत्सव म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप धमाल मजा करत असा साजरा केला जातो. म्हणजे सगळ्यांच्या घरी जाऊन आरत्या म्हणा, त्यांच्याकडून प्रसाद घ्या, घरात स्वतःच्या खूप काय काय प्रोग्राम्स होत असतात, बायकांचे काय काय त्यांचे खेळ होत असतात, त्यांचे काय काय खूप डान्सेस होत असतात. आणि आमच्याकडे ॲक्च्युली जेव्हा गौरी येते तेव्हा मटण वडे ह्याचा एक बेत असतो आणि अख्ख्या गावाला त्यांच्याकडून जेवण असतं, आमच्याकडून जेवण असतं. यावेळेस गणेशोत्सव तुमच्या सगळ्यांसाठीच वेगळा असेल, कारण प्रमोशन पण आहे आणि गणेशोत्सव पण आहे. काय वेगळं आठवणी किंवा काय आनंद, काय वेगळं अनुभवायला मिळालं? ॲक्च्युली मी घरच्या गणपतीचं विसर्जन करून मग प्रमोशनला सुरुवात केली. पण यावेळेस मी ॲक्च्युली पूर्ण सुट्टी काढली होती. जे काही 6-7 दिवस पूर्ण वेळ घरी होतो, त्यामुळे थोडंसं वेडं व्हायला पण झालं मला एका पॉईंटला, कारण इतके दिवस घरी बसायची सवय नाही आहे. सतत पाहुणे रावळे येत होते. येणाऱ्या पाहुण्यांना जेवायला वाढणं, खिरापत देणं, प्रसाद देणं, नित्यनियमाने दोन्ही वेळेसची आरती करणं, या सगळ्या गोष्टी मी केल्या. पुण्यात फिरलो, पुण्यातले गणपती वगैरे बघितले. ज्या नातेवाईकांकडे गेल्या मागच्या 2-3 वर्षात जाऊ शकलो नव्हतो दर्शनाला, त्या सगळ्यांकडे जाऊन दर्शन घेऊन आलो. आणि आता मुंबईत आलो आहे, मुंबईत प्रमोशन करतो आहे आणि मुंबईतले सुद्धा गणपती बघायचेत. मिरवणूक मला यावेळेस मुंबईतली बघायची. मी बरीच वर्ष मुंबईतली मिरवणूक बघितली नाही आहे. मुंबईची मिरवणूक की पुण्याची, काय म्हणजे कुठले यावर्षी ठरवायचं आहे ते मी, म्हणून मी एकदा रिझल्ट लागला की आम्हाला मी लगेच ABP माझामध्ये येणार आहे रिझल्ट लावायला. नक्की नक्की. या सिनेमाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. थ्रिलर सिनेमा दिग्दर्शित करताना काय आव्हानं होती? बनवताना तर नाही म्हणायचो मी. प्रोजेक्ट उभा करताना थोड्याफार प्रमाणात होई, म्हणजे कलाकारांना अप्रोच करताना, प्रोड्युसर्सना अप्रोच करताना, तर तेव्हा जे फेस करावं लागलं ते थोडंसं म्हणजे तिथं ती आव्हानं होती. मराठी थ्रिलर ह्याचा
म्हणजे आपण त्याला बाऊ करायची गरज नाही आहे, कारण प्रेक्षक हा सिनेमा बघतातच आहेत. मराठीत नसले बघत तरी साऊथमधला डब केलेला बघतायत, सबटायटल सकट वर्ल्ड सिनेमा बघतायत किंवा हिंदीत आपण पाहतच आलो आहोत. तेव्हा मराठीत आता मिळतो ही एक आता खूपच छान संधी आणि तो आवडीनं स्वीकारतील सुद्धा. सो चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही तर त्याला अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघतोय. पण त्या लिंबू मिरची गाण्याबद्दल बोलूया. गौतमी सोबत नाचण्याचा काय अनुभव होता, काय तुझी फर्स्ट रिॲक्शन होती? कारण सध्या आपण बघतो खूप फॅन फॉलोईंग आहे आणि तिचं हे सगळं, तर तुझी काय रिॲक्शन फर्स्ट होती, तुझा अनुभव कसा होता? अनुभव फारच छान होता. मला असं वाटलं की ती अतिशय प्रोफेशनल आहे आणि ती डान्स म्हणजे म्हणजे तिला अवगत असलेली कला आहे, ती पारंगत आहे त्यात. त्यामुळे मी 2-3 दिवस रिहर्सल केली तरी मी एवढा कॉन्फिडंट नव्हतो, कारण मला असं खूप जास्त 3-3.5 मिनटाचा वगैरे स्टेप्स लक्षात राहत नाहीत. मला 10 सेकंद 20 सेकंद एवढीच माझी डान्सबद्दलची मेमरी आहे. तर मी जास्त रिहर्सल केली होती. ती 1 दिवस रिहर्सलला आली, तिने व्यवस्थित रिहर्सल केली आणि 2 दिवस त्या गाण्याचं शूट होतं. फटाफटा ती त्या सगळ्या स्टेप्स करत होती. मला वाटतं जे काही रिटेक झाले असतील ते माझ्यामुळेच झाले असतील, पण मला असं वाटलं शी इज अ थरो प्रोफेशनल. आणि त्या गाण्याला गौतमीच्या पॉप्युलॅरिटीचा, तिच्या फॅन फॉलोईंगचा आम्हाला भरपूर फायदा झाला, कारण लिटरली 2-3 दिवसात आमचे एक 8-10 लाखापर्यंत व्ह्यूज गेले त्या सगळ्यासाठी. ती त्या गाण्यात असणं आणि ते गाणं सिनेमात असणं या दोन्ही फार अप्रोप्रिएट डिसिजन्स आहेत आमच्या डिरेक्टर सरांचे असं मला वाटतं, कारण ते गाण्यातली सिच्युएशन जी आहे त्याला गौतमीपेक्षा बेटर कोणी कास्टिंग असू शकलं नसतं आणि ते गाणं जेव्हा सिनेमात येईल तर ते एक फार महत्त्वाच्या पॉईंटला आहे. तर तेही सिनेमा बघितल्यावर आपल्याला कळेल. पण मग त्यानंतर गौतमीकडनं काही आमंत्रण आलं का की तिचे शो वगैरे बघायला या, असं काही का तुम्ही जाणार? मीच तिला म्हणालो शूटिंगच्या वेळेस की एकदा तुझा शो बघायला मला यायचं, कारण मी व्हिडिओज बघितलेत, असं सॉलिड युफोरिक वातावरण असतं, सगळे फॅन्स कुठनं पडत असतात, कोण झाडावर बसलेलं असतं, कोणी छतावर बसून बघतंय, तर एकदा कधीतरी जाऊ आम्ही तिचा शो बघायला. आपण गणपतीबद्दल तुझ्याशी बोललो, पण तुझी भूमिका या सिनेमामध्ये, चित्रपटामध्ये काय आहे? खुशी नावाचं कॅरेक्टर आहे. सो ॲज द नेम सजेस्ट की खूपच छान हॅपी गो लकी अशी मुलगी आहे आणि आय फील खुशी नावाला साजेसं. हां, डेफिनेटली खूप ॲस्पिरेशनल आहे. तिला आयुष्यात खूप करायचं आहे आणि खूप इम्पल्सिव्ह आहे. म्हणजे म्हणजे मला वाटतं आजच्या काळातले जी जनरेशन जशी आहे ना तशीच कुठेतरी खुशी आहे. तुम्हाला टीझरमधून कळलं असेल की काहीतरी लाईव्ह ती गेली आहे आणि सोशल मीडिया रिलेटेड काहीतरी म्हणजे माझं पात्र आहे त्यातलं, व्लॉगर आहे मी. सो ते सगळं असल्यामुळे मला असं वाटतं गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा खूप मोठा रोल प्ले करतो की तिचं सोशल मीडियाशी असलेला कनेक्ट त्याबद्दलचं. आणि लाईक आय सेड, ह्यांनी सगळ्यांनीच सांगितलं की थ्रिलर आहे, मर्डर मिस्ट्री आहे, तर खूप इंटरेस्टिंग आहे गोष्ट. मला खूप ब्लेस्ड वाटतं की ॲज अ डेब्यू फिल्म म्हणून मला लाईक अँड सबस्क्राईब ही फिल्म मिळाली आहे. नाही, मी तेच विचारणार होती, सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड आहे, तुम्ही कितपत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असता, काय तुमचे अनुभव त्याच्याविषयी, काय मतं? सोशल मीडिया आय थिंक आधी अमेयाला सांगू दे. मला अजून ठरायचं आहे सोशल मीडियाबद्दल माझं काय मत आहे, खरं सांग. सगळे रिझल्ट पेंडिंग, एकत्र सगळे रिझल्ट डिक्लेअर करूया, ते पुणे मुंबई. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे असं बरीच लोक म्हणतात. मला इनफॅक्ट वाटतं सोशल मीडिया ही एक कात्री आहे आणि त्या कात्रीत आता आपण सगळे सापडलेलो आहोत. त्याचा काय चांगला उपयोगही करता येतो, वाईट उपयोगही होतोच, त्या सगळ्याचा दुरुपयोगही होतोच. पण मी शक्यतो सोशल मीडियावरची जी नेगेटिव्हिटी आहे ती फार मनाला लावून घेत नाही आणि त्यात जे अति कौतुक केलं जातं, अति गोष्टींचा आपण असं म्हणू की बभरा केला जातो, खूप जास्त लोक म्हणतात तुमच्यासारखं कोणीच नाही वगैरे, तर मी ते फार मनावर सुद्धा घेत नाही. आपली आत्मिक शांतता आपण स्वतः शोधायची असते. तर सोशल मीडिया मला वाटतं माझं काम पोहोचवण्याचं एक माध्यम लोकांपर्यंत, म्हणूनच मी ते सीमित ठेवायचं ठरवलं आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही इकडे आलात, आमच्या न्यूजरूमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं, आमच्याशी संवाद साधला. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.